हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. सो खूप दिवसांनी आपण भेटतोय. बरेच दिवस मी ब्लॉग शूट करून ठेवते, पण ते मला एडिट करण्यासाठी खूपच वेळ लागत होता. फायनली आज मी व्हॉइस ओव्हर करून ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो आता विंटर्स चालू झाले आहेत. आर्याची इथे एक्झाम चालू आहे. तिला मी थोडंसं 15-20 मिनिटं लवकर उठवलंय, पण तिची अजून डोळ्यावरची झोप गेली नाहीये. तिला मी सकाळी म्हटलं ह्यावेळी आपण एक्झामला सकाळी ॲटलिस्ट अर्धा तास तरी उठून रिवाईज करूया. सो ती थोडी सिरियस आहे. जशी जशी मोठी होते थोडंसं ऐकते ती एक्झामच्या बाबतीत, बाकी गोष्टी बाबतीत ऐकत नाही. आणि म्हटलं चला तिच्यावर थोडंसं करत करत माझं काम देखील होतंय. सो तिथे मी ब्रेकफास्ट बनवते, जो की तिला लंचला देणार आहे. आलूचा पराठा आहे आणि तोच आम्ही ब्रेकफास्टला खाऊ, तिला लंचला आवडतो. सो तो मी इथे बनवून घेते. ती झोप जात नाही म्हणून मी थोडंसं तिच्याशी बोलत बोलत कन्व्हर्सेशन चालू ठेवते, जेणेकरून ती कंटिन्यू वाचेल आणि हे करेल. आणि मॅथ्सचा पेपर आहे, त्यामुळे काय मी तिला सांगितलं की थोडंसं प्रॅक्टिस कर, पाठ करून होणार नाहीये. सो तेच मी तिला सांगते. तिला मी थोड्याशा गोष्टी सांगते की कसं मॅथ्सचा अभ्यास करत होते. तो आम्ही सगळे कसे अभ्यास करत होतो, पाठ करण्यासारखा विषय नाहीये. हँड रिटन म्हणजे काही ना काही करत राहायला पाहिजे, तर ते आपल्याला त्याची जी मेथड आहे ती कंटिन्यू लक्षात राहते आणि त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या लक्षात राहतात. सो फायनली ती थोडंसं ऐकते. एक्झामच्या वेळी जास्त ऐकते ती, कारण तिला माहिती आहे की आपल्याला आता ऐकावं लागेल, कारण जर ग्रेड्स कमी मिळाले तर पुन्हा आपल्याला मॅचअप करण्यासाठी नेक्स्ट एक्झाममध्ये जरा जास्त अभ्यास करावा लागतो. सो येस, असं आहे. विंटर्स चालू आहे, थंडी खूप पडली आहे आणि म्हटलं ड्रायनेस म्हणजे स्किन खूपच ड्राय आहे माझी आर्याची. सो आम्हाला मॉइश्चरायझर लावणं खूपच गरजेचं आहे आणि त्यासाठी मी आज बनवणार आहे घरी. ते मी पुढे शेअर करणार आहे. सो व्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला जर ती आवडली असेल तर. आणि त्यासाठी ना खूप वेळ लागतो. सो म्हटलं एक शेवटी ठेवेन मी आणि ते तुमच्यावर नक्की शेअर करेन. आणि इथे मी ब्रेकफास्ट बनवून घेते आणि तिला मध्ये मध्ये मी पुन्हा मॅथ्समध्ये जर काही चुकलं असेल तर अशा पद्धतीने तिला मी प्रत्येक सब्जेक्टचं सांगते, मॅथ्सच असं नाही. सो प्रत्येक सब्जेक्टचं मी सांगते तिला समजून घे, कर. कारण काय होतं, जर मेथडच समजून नाही घेतली तर मग नुसतं पाठांतरासारखं जर नुसतं बघून गेली तर मग तिकडे जाऊन कन्फ्युजन होते तिला. सो आर्याला स्कूलमध्ये ब्रेकफास्ट अवेलेबल असतो. सो ती कधी ब्रेकफास्ट म्हणजे फळं वगैरे खाऊन जाते, कधी कधी दूध ग्लासभर किंवा अर्धा ग्लास पिऊन जाते. सो तिचं ब्रेकफास्टचं काहीच टेन्शन नाही आहे, पण तिला लंचमध्ये फक्त मग काहीतरी द्यावं लागतं, अदरवाईज कधीतरी कुपन घेऊन जाते ती. सो इथे आर्याचा टिफिन रेडी झाला आहे आणि आता तिची पुढची तयारी करायला घेते. मला ती बाकीच्या गोष्टी मी नंतर आवरते. तिला मी स्कूलला ड्रॉप वगैरे करते आणि मग आवरून घेते. असं माझं सकाळचं राहायचं रुटीन असतं. आणि जर एक्झाम असेल तर थोडं मग आर्याबरोबर मला अजून अर्धा तास लवकर उठावं लागतं. माझा योगा वगैरे आहे ना 6 ते 6:30 पर्यंत मी स्टार्ट करते, कारण ऑनलाईन असतो. 6:30 ते 7:15 पर्यंत माझा योगा होतो. मग तिला उठवते, ती तिची आता अंघोळ करते, सगळं मॅनेज करून तयार होऊन बसते. आणि तिचा टिफिन भरून झाला की तिला हे नको ते नको असं काहीतरी असेल तर मला पुढे पाठी गोष्टी चेंज करून मग स्वीटमध्ये हेच नको ते नको असं करते ती. त्या काही गोष्टी चेंज करते, तिला तयार करते. नंतर ॲक्च्युली ह्या टायमाला मैत्री उठत नाही, कारण ती थोडीशी लेट झोपते आणि तिला उठायला वेळ लागतो. त्यामुळे मी आर्याला घेऊन स्कूलला जाते आणि तिला सोडून मी पुन्हा थोडा एक 10-15 मिनिटं जर काही आणायचं असेल तर ते घेऊन येते आणि तोपर्यंत पुन्हा चेक करते. जर मैत्री उठली असेल तर मी तिला घेऊन जाते, अदरवाईज मग मी थोडंसं पुन्हा जाते आणि मग चालूनच येते. मग त्या दिवशी मैत्रीला मिलिंद घेऊन जातात मग तिला. आणि असं होतं. मग आर्याचे केस आम्ही थोडं बोलते की केस जे आहेत ते थंडीमध्ये ना तिला थोडंफार डॅन्ड्रफची आता सुरुवात झाली आहे आणि हे प्रत्येक वेळी आपल्याला होतं. सो डॅन्ड्रफसाठी मी घरी शॅम्पू बनवते आणि ह्यावेळी देखील तिच्यासाठी बनवणार आहे आणि तो देखील मी पुढे काही ब्लॉग्समध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. कारण तिचे ना केस असे सुळसुळीत आहे आणि खूप ड्राय होत चालले आहेत आणि आता तुटत आहेत. सो त्यामुळे मला तिच्यासाठी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे तो बनवायचा आहे. त्यामध्ये मी एक छान नवीन प्रोडक्ट मला म्हणजे कळलं आहे, ते देखील मी यूज करणार आहे. ते कंडिशनिंगचं देखील काम करतं. सो तसं झालं. आता आमची तयारी झाली आहे. मी आर्याला सोडून आले, तिला देखील तयार केलं, तिला गार्डनमध्ये घेऊन गेलं आणि तिला थोडं फिरवलं. तिच्या स्लाइड्स, सीसॉ हे सगळं बसवते तिला मी. आणि ते झालं की एक अर्धा तास आम्ही बाहेर फिरून मग घरी येतो. आणि मग पूर्ण दिवसाचा आराखडा हाच असतो. मैत्रीचं नंतर स्कूल असतं, तिला तयार करते टिफिनमध्ये. तिच्या आवडीच्या गोष्टी असतील नसतील म्हणजे कधी भात कधी चपाती हे देते. ब्रेकफास्टमध्ये आमच्यावरच ती खाते आणि स्कूलमधनं मग ती 4 वाजता वगैरे येते. 4:15 पर्यंत येते. ते आणून झाल्यावरती मग डिनरचं आमचं प्रिपरेशन होतं.
ते डिनर वगैरे मी असं काही जर काही करायचं असेल तर मी लवकर बनवून घेते. आणि इथे तुम्ही बघू शकता मी बोलले होते की एक नॅचरल हर्बल क्रीम जी मला तुमच्याबरोबर बनवायची आहे. हर्बल नाही पण आयुर्वेदिक क्रीम म्हणता येईल याला. त्याला शतधृत घृत असं म्हणतात, म्हणजे 100दा धुतलेलं तूप. सो हे आपल्याला कॉपर प्लेटमध्येच करायचं आहे आणि जे भांडं फिरवायचं आहे ते देखील कॉपरचं पाहिजे. त्यामुळे जे कॉपरचे प्रॉपर्टीज आहेत अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी हे जे सगळे गुण आहेत त्या क्रीममध्ये उतरतात. 10,000 टाइम्स तुम्ही ते वॉश करता जनरली आणि अशा पद्धतीने त्याची शुद्धता आहे ती वाढते आणि त्यामुळे ह्याला शतधृत घृत असं म्हणतात, म्हणजे 100दा धुतलेलं तूप. आणि ते एकदम त्याच्या प्युरेस्ट फॉर्म मध्ये असतं आणि तेवढीच त्याची किंमत देखील आहे. सो हे ते मी बनवलं आहे आणि मला काउंट खरंच मी खूप मिस केले काउंट्स. तरी मी जोपर्यंत त्याचा जो कलर आहे येल्लोइश पासून पूर्ण व्हाईट टेक्स्चर व्हाईटिश होत नाही तोपर्यंत मी फिरून घेतलाय. जवळजवळ त्याला 1.5 ते पावणे 2 तास लागतात, मॅक्स 2 तास लागतीलच जर कंटिन्युअस बनवलं तर. त्याच्यामध्ये थोडंसं कंटेंट पाण्याचा राहतो, कारण आपण थंड पाण्याने करतो ना तेव्हा ते मॉइश्चर नंतर रिलीज करतं. घट्ट क्रीम तर होते तेव्हाच, पण नंतर ते मॉइश्चर रिलीज करतं. सो मी रेकमेंड करेन, म्हणजे मला असं वाटतं की आपण साध्याच पाण्यात बनवलेलं बरं. कारण जेव्हा मी बघितलं होतं की हे कसं बनवायचंय तेव्हा त्यांनी थंड पाण्यात बनवायचं सांगितलं, पण त्यामध्ये पाणी राहतंय. सो ह्याची मी नेक्स्ट बॅच बनवेन तेव्हा मी साध्या पाण्यातच बनवणार आहे. इथे बघू शकता हे पाणी रिलीज करतंय आणि मी मेथीच्या हातावर ट्राय केलं. थोडासा ना हलका त्याचा वास राहतो तुपाचा, पण जर आपण ह्याच्यात व्हेरिएशन जसं की सँडलवूड पावडर, म्हणजे चंदन पावडर, सॅफ्रन ऍड केलं, केसर, तर थोडासा सुगंध येईल. त्यामुळे त्याचा जो तुपाचा वास आहे तो कमी होऊ शकतो आणि मग आपण डेली पण वापरू शकतो. जनरली ही रात्री लावायची क्रीम आणि ही आयुर्वेदिक क्रीम असल्यामुळे ही खूप इफेक्टिव्ह आहे. माझ्या स्किन टेक्स्चरमध्ये खूप छान फरक पडलाय. मी आता हा 3रा आठवडा आहे, आय थिंक 3 आठवडे पूर्ण झाले. स्किनमध्ये माझ्या थोडासा ग्लो आला आहे, ब्राईट झाली आहे स्किन आणि मी असे आता ही दुसऱ्यांदा देखील बनवून घेईन. आणि मी क्रीम छानपैकी काचेच्या बरणीमध्ये भरली आहे जेणेकरून ती छान राहील, बिकॉज ह्याच्यामध्ये आपण पाण्याने वॉश करतो तेव्हा पाण्याचा कंटेंट राहतो. सो तुम्हाला 2 ते 3 महिनेच हे बाहेर राहू शकते. सो मी एक बॅच बनवून फ्रीजमध्ये ठेवले आणि दुसरी मी बाहेर ठेवले आणि ती रेग्युलर वापरते. त्याच्यामुळे माझी तरी 15 दिवसात संपते, 15 ते 20 दिवसात संपते, कारण माझी स्किन ड्राय आहे. सो मी सकाळी देखील लावते. मला तो जो तुपाचा वास येतो त्याच्याने मी काही बॉदर होत नाही, मला काही फरक पडत नाही. माझी स्किन चांगली राहणं माझं गरजेचं आहे मला. सो मी वापरते रात्री सुद्धा आणि सकाळी सुद्धा. सो डे आणि नाईट क्रीम माझ्यासाठी आहे, तुम्ही देखील वापरू शकता. अशी होती हे जी क्रीम प्रोसेस आहे, खूप छान आहे आणि मला तरी बरी वाटली. आता मी बाकीचे कुठेच प्रोडक्ट यूज नाही करत आणि हेच वापरते आणि ह्यामध्ये मी व्हेरिएशन्स देखील ॲड करेन, ते देखील तुमच्याबरोबर शेअर करेन की मी कशा पद्धतीने करते. आणि ह्याची किंमत ॲक्च्युली मार्केटमध्ये मी बघितली 50 ग्रामची जर तुम्ही घ्याल तर 1200-1500 पासून आहे. आणि ब्रँड जर आपण बघायला गेलो बाहेरून तर ते अजून काही ना काही ॲड करतात आणि त्याची जी शेल्फ लाईफ आहे ती वाढवतात, पण ते मला करायचं नाही आहे. मी घरच्या घरी बनवणार आहे आणि स्वतःसाठी यूज करणार आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हे प्रोडक्ट जे मी बनवले ते देखील तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल की घरच्या घरी आपण बनवू शकतो, पण थोडंसं लेंदी प्रोसेस आहे, वेळ घेतं, पण स्वतःच्या स्किनसाठी जर कुठलं चांगलं प्रोडक्ट बनणार असेल तर का नाही, घरी बनवलं तर उत्तमच. सो इथे मी जसं बनवत होते तसं बनवण्याचा प्रयत्न करते. सो असा होता आजचा ब्लॉग. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला युजफुल वाटला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.